नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता या पदासाठीची 690 पदासाठीची जी 2024 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे, त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला जर जाहिरात कशी आहे, अर्ज कसा करायचा आहे, तुमची वेतन श्रेणी काय असणार आहे, पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क काय असणार आहे, त्याच्यासोबत अभ्यासक्रम कसा असणार आहे, परीक्षेमध्ये निवड कशी केली जाणार आहे, त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे BMC कनिष्ठ अभियंता या पदासाठीची जी पात्रता वगैरे आहे ती तुम्हाला सगळे याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कनिष्ठ अभियंता या पदासाठीची जी BMCची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याच्यामध्ये जे पद असणार आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत, दुय्यम अभियंता स्थापत्य व दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदासाठीचे ऑनलाईन अर्ज जे आहेत त्याच्यासाठी सुरुवात झालेली आहे 26 नोव्हेंबर 2024 आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 16 डिसेंबर 2024। या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। तर वेतन श्रेणी जी आहे ती सुधारित देण्यात आलेली 41,800 ते 1,32,300 अनुज्ञेय भत्ते असणार आहेत। एकूण पदे जी आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची गट क साठी 250 पदासाठीची ही जागा असतील। तर कनिष्ठ अभियंता या पदासाठी तर मग याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विमाप्र आहे। त्यानंतर इतर मागासवर्ग आहे, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आहे, आर्थिक दुर्बल घटक आहे, खुला प्रवर्ग आणि एकूण जे आहे तर टोटल जागा ज्या आहेत मग त्याच्यामध्ये आरक्षण प्रवर्ग देण्यात आले आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे जागा बघायच्या आहेत। 250 पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीचे जागा आहेत। त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते पाहणार आहोत। त्याच्यानुसार प्रत्येक याच्यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे तर त्या पदानुसार देण्यात आलेली आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे। जर पात्रतामध्ये बसत असाल तर निकषामध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे। तर त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत, एकूण 130 पदे आहेत। गट क साठीची भरती प्रक्रिया असणार आहे, वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। तर तुम्ही व्यवस्थित ही जाहिरात जी आहे तर ती बघायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला हे संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात वाचायची असते आणि त्यानंतरच अर्ज करायचा असतो। त्यानंतर बघू शकता याच्यासाठी लागणारे जे निकष आहेत ते देण्यात आलेले आहेत। मग त्याच्यामध्ये दिव्यांग असो, महिला असो, आरक्षणाचे तर तरतुदी आहेत त्याच्यानुसार मग तुम्ही कोण अर्ज करू शकता, काय क्रायटेरिया आहे ते देण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे दुय्यम अभियंता स्थापत्य, वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे 44,900 ते 1,42,400। एकूण पदे असणार आहे तर दुय्यम अभियंता स्थापत्यासाठी 233, गट क पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि सामाजिक समांतर आरक्षण न्यायालय जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे 233 पदांसाठीची ही जागा असणार आहे। त्यानंतर दुय्यम अभियंता स्थापत्यमध्ये त्यानंतर बघू शकता हे जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। पुढे बघू शकता संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलं आहे। दिव्यांग उमेदवार असेल तर ते त्यांचा जो क्रायटेरिया असतो तर त्याच्यामध्ये काय असणं आवश्यक आहे ते देण्यात आले आहे। दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत याच्यासाठी जे पद आहे तर ते आहे 77, गट क साठी वेतन श्रेणी देण्यात आलेली, सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली, टोटल 77 पदासाठी जी भरती प्रक्रिया असेल दुय्यम अभियंता स्थापत्यसाठी। त्यानंतर पुढचं जे आहे पद देण्यात आले यांत्रिकी व विद्युतसाठी होते 77 पदे। त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते बघू शकता हे संपूर्ण 690 पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता क्रायटेरिया देण्यात आलेले आहेत, सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भातल्या महिलांसाठीचं आरक्षण, माजी सैनिकाचं जे आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्ताचं 5%, भूकंपग्रस्ताचं 2%, खेळाडू उमेदवार असेल तर त्यांचं 5% आरक्षण आहे। तर हे संपूर्ण जे आहे डिटेलमध्ये तुम्ही पदवीधर अंशकालीन असेल तर त्याच्या संदर्भातलं, दिव्यांग उमेदवार असेल तर त्याच्या संदर्भातलं, अनाथ असेल तर त्याच्या संदर्भातलं आरक्षणाचं तरतूद आहे। हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला जे आहे जाहिरातीमध्ये वाचता येणार आहेत। हे जाहिरातीचे PDF जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। जागा ज्या आहेत तर त्याच्यासोबतच प्रत्येक पदांसाठीची जी लागणारी जी शैक्षणिक अर्हता आहे
म्हणजे शैक्षणिक पात्रता ते देण्यात आलेले आहे. त्या पदानुसार तुम्हाला ते चेकआउट करायचं आहे, तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. हे जाहिरातीमध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघा. तुम्हाला जर कुठली गोष्ट कुठला पॉईंट जर लक्षात आला नाही तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. त्याच्या संदर्भातला डिटेल माहिती जी आहे ती मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण BMCची 690 पदासाठीची जी कनिष्ठ अभियंता या पदासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करायला सुरू होणार आहे आणि अर्ज करायची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार इथं अर्ज करू शकणार आहेत. BMCने जी 2024 साठीची विविध विभागामधली जी भरती प्रक्रिया राबवली गेली आहे, तर आता सध्या ही जी टेक्निकल भरती जी आहे तर ती सुरू झालेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी इथं अर्ज करा. याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या ज्या BMCच्या जाहिराती त्या पण लवकरच येतील. त्याच्यासाठी तुम्ही जर तयार असाल तर तुमची तयारी नक्की ठेवा. वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. किमान तुमचं 18 कमी असणं आवश्यक आहे. कमाल तुमचं 38. मागास उमेदवार असाल तर 18 ते 43 वर्ष. त्यानंतर मग शिथिलता देण्यात आलेली आहे. ते कशा प्रकारचं आहे तर ते बघू शकता. आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी जसं आहेत तशाच संदर्भातल्या वयोमर्यादेच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कुणाला वयाचं कन्सेशन आहे तर ते देण्यात आलेलं आहे. त्याच्या संदर्भातलं जर तुम्हाला पाहायचं असेल तर डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये पहा आणि जर कुठली गोष्ट नाही लक्षात आली तर कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर हे जे आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पण निवड प्रक्रिया म्हणजे परीक्षेच्या स्वरूपातली निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. कनिष्ठ अभियंता BMC 690 पदासाठीची ह्या जाहिरातीमधले सगळ्या पदांसाठीची जी शैक्षणिक अर्हता त्याच्यासोबतच जे परीक्षेचं स्वरूप आहे, अभ्यासक्रम आहे तर ते देण्यात आलेले आहे. निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंगनुसार हे संपूर्ण जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज कसा करायचा आहे त्याच्या बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित बघा. अर्ज करण्यासाठी काही अडचण आल्यास कमेंटमध्ये विचारा. अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यासोबतच आपलं जे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी देऊन टाकेल. अर्ज करताना काही जर अडचण आल्या तर तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. अर्ज कसा करायचा आहे ते स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनमध्ये देण्यात आलेले ते व्यवस्थित डिटेलमध्ये बघा. त्यानंतर बघू शकता अर्ज करण्यासाठीचे जे तारीख आहेत ते देण्यात आले आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि मागास प्रवर्गातून असेल तर 900 रुपये आहे. त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर ते व्यवस्थित बघा. अर्ज कसा करायचा, तुम्हाला तुमचं फोटो कसा अपलोड करायचा, सिग्नेचर, त्यानंतर पेमेंट कसं अपलोड करायचं आहे ऑनलाईन ऑफलाईन ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आहेत ते व्यवस्थित बघा. आणि याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून जायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना जर BMCचा कनिष्ठ अभियंता या पदासाठीचा जो अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासाठी अर्ज करायचा असेल तर तेही त्याच्यासाठी अर्ज करू शकतील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून जायला विसरू नका. काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्स फॉर द वॉचिंग.